नमस्कार माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव तुमचं? माझं नाव आशा राधाबाई टेहरे. कुठून आलात? आता आम्ही परभणी जिल्ह्यातून जरी या गावावरून आलेलो आहोत. आणि किती वर्ष वारीला येत आहे? आम्ही आमच्या वारीला येऊन झाले 178 नंबर आहे आमच्या वारीचा, आमच्या दिंडीचा. आणि आमच्या वारीला झाले असतील बघा जवळजवळ आता 40 वर्षे. आजचं वातावरण कसं पंढरपूर? आजचं वातावरण भक्तिमय आहे. आम्ही आताच नगर प्रदक्षिणा करून आलो. त्याच्या पण शासनानं छान सुविधा लावल्या. आता कोणाला मार नाही, हाना नाही, काय नाही. पोलीस प्रशासन, डॉक्टर प्रशासन जे आहे कसं काम करते पंढरपूरमध्ये? खूप छान काम करते. सगळ्याला मार्गदर्शन करते. कोणी चुकलं तर आलाशिंग करून त्यांच्या हवाली स्वाधीन करून देतात, त्यांना बसून देतात. सगळं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे नियोजन लावतात. या वर्षीची वारी तुम्हाला आनंदाची, सुखाची आणि आरोग्याची वाटते का? हो, आरोग्याची वाटते, आनंदाची, सुखाची वाटते. पण शेतकऱ्यासाठी खूपच छान वाटणार आहे. कारण पाऊस जर पडला तर अजून आनंदमय वाटणार वारी ती. इथं पांडुरंगाला काय साकडं यावर्षी? पांडुरंगाला साकडं घातलं की शेतकऱ्याची आमादानी होऊ दे, पाऊस पडून सगळ्याला पोटभर लावू दे. आणि देशाचं जसं ते रक्षण करते त्यांनी तसं शेतकरी आमचं रक्षण करते. म्हणून ते काळी पिकली तर आम्ही खाणार सगळं. म्हणून एकच सांगडे पांडुरंगाला की पाऊस पडून आमादानी करायची ह्या राजाची. नक्कीच तुमची वारी सुखाची हो. एकंदरीत आता गावाकडचा प्रवास कसा राहणार आहे तुमचा इथून? आता आमचा गावाकडचा प्रवास आता काला झाल्या निघणार आहेत आम्ही. आणि येडायला थांबणार आहेत तिथं येडशीला. तिथं येरमळ्याला थांबून पुढे आमच्या जरीला जाणार. प्रत्येक स्टॉपला त्यांचे मेंबर आलेले आहेत आमच्या सोबत 500 माणसं. ते सोडीत त्यांच्या घरी पोहोचती करणार.